नमस्कार, मी विनोद सावंत. आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. मित्रांनो, आज आपण आंब्याच्या आंबा केशर पहिली दुसरी छाटणीसाठी आज आपण जत तालुक्यामध्ये लोहगाव या गावात साहेबांच्या बागेमध्ये आज छाटणीसाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की बरेचसे शेतकरी आंब्याच्या नवीन लागण करतात, पण लागण केल्यानंतर आंतरपीक कोणतंही त्या बागेमध्ये करतात. मित्रांनो, मेन विषय आजचा असा आहे की त्या बागेमध्ये आंतरपीक कोणतं करावं, केलेलं बरं का न केलेलं बरं, त्याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, काही शेतकरी काय करतात की आपल्या नवीन आंबा बागेमध्ये आंतरपीक कोणतं करावं ह्याचा अभ्यास न करता कोणतंही पीक करतात. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना काय वाटतं की थोडंसं मध्ये अंतर जास्त, झाडं लहान असल्यामुळं एक दोन आंतरपीक घ्यावं, त्याच्यातनं आपल्याला ह्या लागणीचा किंवा रोपांचा खर्च निघेल म्हणून शेतकरी आंतरपीक करत असतात. तर मित्रांनो, आंतरपीक केल्यामुळं कोणतं आंतरपीक केल्यामुळं फायदा होतो आणि कोणतं पीक केल्यामुळं तोटा होतो ही शेतकऱ्याला न कळता कोणतंही पीक करतात. तर मित्रांनो, पीक करत असताना ह्या बागेमध्ये कुठलं पीक केलं पाहिजे आणि कुठलं न केलं पाहिजे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेतकरी आंबा लागण करतात, आज ड्रिपला किंवा लागण करत असताना रोपांची निवड करून त्या रोपांना पाहिजे तेवढा रेट देऊन चौकशी करून चांगली रोपं महागडी जास्त पैशाची किंवा अतिशय भरपूर पैसे खर्च करून रोपं आणत असतात. पण किती पैसे जास्त जातात, पण ती रोपं आणून लावल्यामुळं आपण एक थोडीशी चूक केल्यामुळं ह्याचा त्रास बराचसा त्या झाडांना होऊ शकतो पीक केल्यामुळं. तर मित्रांनो, पीक करत असताना आज आपण ह्या बागेमध्ये आलेलो आहोत. ह्या बागेमध्ये व्हिडिओ बनवायचं कारण एक की ह्या बागेमध्ये भुईमुगाच्या शेंगा म्हणजे भुईमुगाचं पीक केलेलं आहे. तर ही मला आवडलं नाही, कारण मित्रांनो, असं ह्या शेतकऱ्याची चूक झाली ती झाली, पुढच्या कोणत्या शेतकऱ्याची चूक न होण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, काय शेतकऱ्यांना वाटेल शेंग केल्यामुळं काय ह्याच्यामधनं आपल्याला नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, ह्याच्यामधनं अनेक व्हायरस ह्या जमिनीमध्ये पसरू शकतो. तर मित्रांनो, तो कोणता व्हायरस आणि त्याचा काय त्रास त्या झाडांना होऊ शकतो ते आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, दोन म्या शेंगाचं ढाळं उपडलेलं आहेत. आपण बघू शकता की ह्या मुळीवरती निमेटोड गाठी रोग आलेला आहे, बघू शकता बारीक बारीक. तर मित्रांनो, शेतकऱ्याला काय वाटतं, थोडंसं आपल्याला ह्याच्यातून उत्पन्न मिळालं समाधान झालं असं वाटतं. पण मित्रांनो, तसं नाही. हा व्हायरस सगळ्या जमिनीतनं पसरला जातो आणि परत शेतकरी काय करतात, आंतरपीक काढल्यानंतर ही रानातली मधली माती झाडाकडे बेडसाठी घेतात आणि ही व्हायरस त्या मातीत पसरल्यामुळं ह्या आंब्याच्या आपल्या बागेच्या मुळीवरती सुद्धा हा व्हायरस येऊ शकतो. अतिशय हा व्हायरस डेंजर आहे. तर मित्रांनो, असं न करता भुईमुगाच्या वेलवर्गीय पिकं कोणतीही नवीन लागण केलेल्या बागेमध्ये लावू नका. जर आपल्याला करायचं जर असेल तर काही शेतकरी काय करतात, मग पीक नेमकं करावं कोणतं. तर मित्रांनो, जी वेलवर्गीय आणि ज्या भाजीपाला किंवा आपलं जी भुईमुगाच्या शेंगा हे असे करण्यापेक्षा ज्या पिकाच्या मुळीवरती गाठी कोणत्या न येणाऱ्या आणि बैठ पीक म्हणजे आपल्या झाडाच्या कमी हाईटचं आंतरपीक थोडंसं एक दोन घेतलं तर चालेल. अशा शेंगा, भेंडी किंवा वांग, मिरची, ककडी, कारले, दोडका, कलंगडी असली पिकं अजिबात आपल्या बागेमध्ये करू नका. कारण मित्रांनो, थोडंसं आपल्याला उत्पन्न आल्यासारखं वाटतं, पण आपल्या बागेला त्याचा व्हायरस येऊ शकतो किंवा बागेसाठी त्रास होऊ शकतो. ह्याच्यासाठी ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचा हा विषय, हा बागेमध्ये कोणतं पीक करावं. तर मित्रांनो, आपण करायचं जर असेल तर आपल्याला थोडंसं उडीद किंवा मित्रांनो हरभरा अशी पिकं किंवा कांदा करू शकता. इतर पिकं करण्याला टाळावं. तर
तर मित्रांनो, आजचा हा कसा व्हिडिओ वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि छाटणी किंवा इतर काही माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करावा. मी विनोद सावंत, धन्यवाद. तर मित्रांनो, आंब्याच्या बागेची आपण दुसरी छाटणी करत आहोत.